एक मोठी बातमी काँग्रेसच्या पत्रावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्याचे काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र गेले आणि लाडकी बहीण द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा त्यामुळे उघड झाल्याचं बावनकुळे म्हणाले। नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा असल्याचं बावनकुळे म्हणतात। काँग्रेसच्या पत्राचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून निषेध करण्यात आला। हे ट्विट आहे बावनकुळे यांचं। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरलाय, तो वरचेवर उफाळून येतो। आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला आणि काँग्रेस नेत्यांना बघवत नाही। महायुती सरकारनं योजना सुरू केली तेव्हा योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। नात्यात विष कालवणारी काँग्रेसची जहरी विचारधारा आता सर्वांसमोर आली आहे। काँग्रेसला माता भगिनी कधीही माफ करणार नाहीत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या पोस्टमधनं काँग्रेसवर केली आहे। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेत काँग्रेसचा गट भाजपात विलीन झालाय। वरुड नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत। काँग्रेसचा गट आता भाजपमध्ये विलीन झाला असून मोहम्मद शौकत आणि भाग्यश्री यादव अशी काँग्रेस नगरसेवकांची नावं आहेत।